नमस्कार. आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो इल्लीगल प्लॉटिंग संदर्भात आहे. बऱ्याचदा आपण पाहतो की सर्वसामान्य माणूस आयुष्यभर कष्ट करतो, रिटायरमेंट नंतर मिळालेल्या पैशातून एक गुंठ्याची जमीन खरेदी करतो. स्वतःचं टुमदार घर असावं, छोटंसं गार्डन असावं, पार्किंगची सोय असावी, अशी सुंदर स्वप्न घेऊन तो प्लॉटच्या जाहिराती बघतो आणि येथेच मग अनेक वेळा त्याची फसवणूक होते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इल्लीगल प्लॉटिंग म्हणजे नक्की काय. एक गुंठ्याचा प्लॉट घेत असताना कोणती काळजी घ्यायची, कोणता प्लॉट तुम्हाला कायदेशीर आहे, कोणता प्लॉट धोकादायक ठरू शकतो, कारण चुकीचा प्लॉट जर घेतला तर नेमकं काय नुकसान होऊ शकतं. तुम्ही अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आमचा चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आम्ही व्हिडिओ टाकल्यानंतर तुम्हाला तो लगेच मिळेल. तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सुचवायचे असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आमच्याशी थेट संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा नंबर दिलेला आहे, तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. चला तर आता पाहूया इल्लीगल प्लॉटिंग मधून सर्वसामान्य माणसाची नेमकी कशी फसवणूक केली जाते. आपल्या सर्वांना माहिती आहे की एक गुंठ्याच्या प्लॉटचे रजिस्ट्रेशन सध्या सरकारी नियमानुसार बंद आहे, तरी सुद्धा अनेक ठिकाणी शेती जमिनीचे छोटे छोटे तुकडे करून एक गुंठ्याचे प्लॉटिंग केले जाते आणि ही प्लॉटिंग कायदेशीर असल्याचा भास निर्माण करून लोकांना विक्री केली जाते. मात्र प्रत्यक्षात हा व्यवहार कायदेशीर चौकटीमध्ये कधीही बसत नाही. महाराष्ट्रामध्ये 1947 पासून तुकडाबंदी कायदा अस्तित्वात आहे. या कायद्याचा मुख्य उद्देशच हा होता की शेतीच्या जमिनीचे छोटे छोटे तुकडे होऊ नये, शेत जमिनीचे लहान लहान तुकडे करणे आणि कायद्यानुसार शेत जमिनीचे तुकडे करून प्लॉटिंग करणे हे बेकायदेशीर आहे. अशा प्लॉटिंगला स्वतंत्र सर्वे नंबर मिळत नाही, त्याचे स्वतंत्र रजिस्ट्रेशनही होत नाही, सातबाऱ्यावरही त्याची योग्य नोंद होत नाही. अशा जमिनीवरती तुम्हाला कोणी कर्जही देत नाही. आता अलीकडे 24 जून 2025 रोजी महाराष्ट्राचे राज्यमंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषदेमध्ये एक घोषणा केली होती. या घोषणेमुळे अनेक लोकांचा असा गैरसमज पसरला आहे की एक गुंठ्यांच्या प्लॉटिंगच्या जमिनीची खरेदी विक्री कायदेशीर होणार. मात्र ही माहिती अर्धवट आहे आणि दिशाभूल करणारी आहे. सर्व प्रकारच्या एका गुंठ्याच्या जमिनीची खरेदी विक्री कायदेशीर झालेली नाही. ही सवलत फक्त आणि फक्त त्या जमिनींसाठी आहे ज्या जमिनी रहिवासी झोनमध्ये आहेत. रहिवासी झोन म्हणजे रेसिडेन्शियल झोन. अशा जमिनींचे रजिस्ट्रेशन कायदेशीर होऊ शकते, पण शेती जमिनीचे म्हणजेच ऍग्रीकल्चर झोनचे एका गुंठ्याच्या जमिनीचे आजही प्लॉटिंग बेकायदेशीर आहे. ही सर्वात महत्वाची बाब लक्षात ठेवा. शेत जमीन जर रहिवासी वापरासाठी घ्यायची असेल तर तिचं एने करावं लागतं. एने म्हणजे नॉन ऍग्रीकल्चर, म्हणजे तिला कन्वर्ट करावं लागतं. हे कन्व्हर्जन कलेक्टर ऑफिस मधून परवानगी घेऊनच करावं लागतं. त्यालाच जमिनीचा वर्ग बदलणं असं देखील म्हणतात. जमिनीचा वर्ग बदलल्यानंतर त्या जमिनीवरती घर बांधणं हे कायदेशीर ठरतं. विदाऊट कन्व्हर्जन जर शेती जमिनीवरती घर बांधलं आणि ते बांधकाम पूर्ण केलं तर ते पूर्णपणे बेकायदेशीर आहे आणि शासन हे पाहत नाही. तुमच्यावरती दंडात्मक कारवाई देखील करू शकते आणि वेळ पडलीच तर तुमचं ते घर पाडू देखील शकतं. म्हणूनच एखादा प्लॉट रेसिडेन्शियल झोनमध्ये असेल आणि त्याचा योग्य येणेमध्ये कन्व्हर्जन झालं असेल तरच तुम्ही एक गुंठा घेतलेला प्लॉट हा सुरक्षित आहे, त्याचं खरेदी खत होऊ शकतं आणि त्याचं रजिस्ट्रेशन ही कायदेशीर होऊ शकतं. शेत जमिनीतील एक गुंठ्याची विक्री कायद्याने बंद आहे आणि तरीही जर अशी प्लॉटिंग करून विक्री होत असेल तर त्यामुळे गावं आणि शहरांची टाउन प्लॅनिंग मध्ये पूर्णपणे बिघाड होते. घर बांधण्यासाठी जमीन खरेदी करताना सर्वात आधी त्या जमिनीचा सातबारा तपासा. त्या जमिनीचा वर्ग काय आहे, ती जमीन शेती झोन आहे का, ती रहिवासी झोन आहे, हे नीट पहा. शक्य असल्यास अशा व्यवहारात तज्ज्ञ वकिलांचा सल्ला घ्या. आमच्यासारख्या वकिलांचा सल्ला घेतल्यास तुम्ही भविष्यात होणाऱ्या अडचणी टाळू शकता. हा व्हिडिओ खास करून त्यांच्यासाठी आहे जे घर बांधण्यासाठी एक गुंठ्याची जमीन खरेदी करण्याचा विचार करत आहेत. मोठमोठे होर्डिंग्स लावून ऍग्रीकल्चर जमिनीला एने ऑर्डर मिळालेली आहे असे खोटे सांगून लोकांची फसवणूक केली जाते. अशा भूलथापांना बळी पडू नका. हा व्हिडिओ इल्लीगल प्लॉटिंगच्या विरोधात जनजागृतीसाठी बनवलेला आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की पोहोचवा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि तुमचे काही कमेंट्स असतील तर आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा.